राज्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेलेला आहे। पुढील 15 तास राज्यातल्या काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये अति मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे। पावसाबद्दल एक धक्का देणारी बातमी आता समोर आली आहे। महाराष्ट्रामध्ये या ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने एक धक्कादायक आणि चिंताजनक अंदाज आता जाहीर केलाय, जो प्रत्येक महाराष्ट्रीय नागरिकाला आणि विशेषतः शेतकऱ्यांना हा अंदाज आता सावध करणार आहे। पुढील 15 तास शेतकऱ्यांसाठी आणि या 12 जिल्ह्यांमध्ये जे नागरिक राहतात त्या नागरिकांसाठी खूप धोक्याचं असणार असल्याची महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आता समोर आली आहे। तसेच जर तुम्ही शेतकरी असाल तर हा संपूर्ण ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यामध्ये आपल्या पावसाचे स्वरूप अत्यंत असमान आहे आणि विचित्र प्रकार घडणार आहे। काही जिल्ह्यांमध्ये पाऊस पूर्णपणे बंद होणार आहे, तर काही ठिकाणी ढगफुटीसारखा तीव्र स्वरूपाचा पाऊस कोसळणार आहे। पुढील 15 तासांसाठी राज्यामध्ये या 12 जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट आता हवामान खात्याने जाहीर केला आहे। यामध्ये नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे, रस्त्यावर गुडघाभर मांडे इतकं पाणी साचण्याची शक्यता आहे, लाईट पुरवठा खंडित होण्याची शक्यता आहे, रस्त्यावर झाडे पडण्याची शक्यता आहे। आजपासून पुढील 15 दिवसांसाठी आता हवामान खात्याने एक नवीन अंदाज या ठिकाणी जाहीर केलाय। विशेषतः पुढील 15 तास शेतकऱ्यांसाठी धोक्याचं असणार असल्याचं सांगितलं आहे। शेतकऱ्यांसाठी हा अंदाज पुढील 15 दिवसांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण पुढील 15 दिवसांमध्ये शेती पिकांसाठी काढणीचे स्वरूपाचे काही पिकांना दिवस येणार आहेत। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी उडीद पीक केलं आहे तर ते काढायला येणार आहे। त्यामुळे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा हा अंदाज आहे। त्यामुळे पाऊस कसा राहील हे बघणं अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे जर शेतकरी असाल आणि तुम्ही ऑगस्ट महिन्याचा अंदाज त्या ठिकाणी पावसाचा लावत असाल तर हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा, कारण आपल्या राज्यामध्ये पावसाचं वेळापत्रक त्या ठिकाणी पूर्णपणे आता बिघडलेलं पाहायला मिळतंय। यामध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवल्या, तर काही ठिकाणी पाऊसच पडणार नाही अशा प्रकारची शक्यता वर्तवल्या। यामध्ये 5 जिल्ह्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। आता शेतकरी मित्रांनो, खरोखर काय म्हणते बघा ही बातमी अपडेट, की आता त्या ठिकाणी 5 जिल्ह्यांमध्ये पावसाची त्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। ही बातमी इतकी गंभीर आहे की ऑगस्ट महिन्यातील हवामानामुळे राज्यात 2 टोकाच्या परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। ही कदाचित या पावसाळ्यातील सर्वात भयानक आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण हवामान खात्याने प्रथमच ऑगस्ट महिन्यासाठी इतका सविस्तर आणि सुधारित अंदाज या ठिकाणी आता जाहीर केलेला आहे। हवामान खात्याने संपूर्ण ऑगस्ट महिन्यासाठी प्रत्येक जिल्ह्याचा स्वतंत्र अंदाज या ठिकाणी वर्तवला आहे। त्यामुळे हा अंदाज चुकण्याची शक्यता अत्यंत कमी आहे। तुमच्या जिल्ह्यात पाऊस नेमका कसा राहील, ऑगस्ट महिन्यासाठी शेतकऱ्यांसाठी पाऊस त्या ठिकाणी कसा राहील हा अंदाज या ठिकाणी पाहण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघायचा आहे। आता बघा, या ठिकाणी हवामान खात्याने 10 जिल्ह्यांमध्ये पावसाळा त्या ठिकाणी पूर्णपणे जवळपास संपुष्टात येणार असल्याचं सांगितलंय। तसेच या 10 जिल्ह्यांमध्ये पिण्यासाठी पाणी उरणार नाही असं सांगितलंय। दुसरीकडे 12 जिल्ह्यांमध्ये प्रचंड ढगफुटीसारखा पाऊस पडणार आहे। यामध्ये आता पुढील 15 तास अत्यंत धोक्याचे आता या 12 जिल्ह्यांना देण्यात आलेत। विशेषतः शेती पिकांचं नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्या। या ठिकाणी आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 12 जिल्ह्यांमध्ये ज्या पिकं असतील तर त्यामध्ये भयंकर नुकसान होण्याची शक्यता आहे। ऑगस्ट महिन्यासाठी हवामान खात्याने आता जिल्ह्यांची वेगळी यादी जाहीर केल्या आणि पावसाळा बंद होण्याची तारीख त्यांनी आता स्पष्ट केली आहे। 12 जिल्ह्यांमध्ये संपूर्ण महिनाभर आपत्कालीन परिस्थिती आता या ऑगस्ट महिन्याची निर्माण होण्याची शक्यता या ठिकाणी आता वर्तवल्या। इथून पुढे पुढील 15 तास इतके भयंकर आहेत, ज्यामुळे प्रचंड त्या ठिकाणी आता या 12 जिल्ह्यांमध्ये पाणी होण्याची शक्यता आहे। तसेच यामध्ये राज्यातील असे पण काही 5 जिल्हे आहेत, तर त्यामध्ये आता पिण्याच्या पाण्याची टंचाई देखील या ऑगस्ट महिन्यामध्ये होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे। चला तर मग शेतकरी मित्रांनो, हा हादरवून टाकणारा अंदाज नेमका ऑगस्ट महिन्यासाठी काय सांगतोय, कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहे, तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस तीव्र पातळी गाठणार आहे, हे सविस्तरपणे आपण आता पाहायला सुरुवात करूया। ऑगस्ट महिन्यामध्ये महाराष्ट्रात नेमकं काय विचित्र घडणार आहे हे समजून घेण्यासाठी एक महत्त्वाची हवामान प्रणाली तुम्हाला समजून घेण्यासाठी थोडंसं तुम्हाला मागे जावं लागणार आहे। तो अंदाज तुम्हाला सांगणारच आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी शेतामध्ये सोयाबीन पेरले, कापूस पेरले, तूर पेरले असेल, बाजरी पेरली असेल, मका पेरली असेल, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उडीद केला असेल,
अशा सर्व पिकांसाठी या 12 जिल्ह्यामध्ये मोठं धोक्याचं त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यामध्ये अंदाज असणार आहे हे सांगितलंय। आता ही हवामान प्रणाली थोडं समजून घेण्यासाठी तुम्हाला मागे जावं लागेल। तुम्हाला आठवतंय का बघा, मे महिन्यापासूनच या हवामानाच्या विचित्र खेळीला या वर्षी सुरुवात झाली होती। गेल्या 101 वर्षामध्ये कधीच त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये एवढा पाऊस पडला नव्हता। असा विचित्र पाऊस त्या ठिकाणी मे महिन्यामध्ये पडला। तुम्हाला आठवत असेल, मे महिन्यात अवकाळी पावसाने सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं। त्यावेळी सर्वांना वाटलं होतं की वरुण राजा लवकर प्रसन्न झाला आहे, पण खरं तर हे निसर्गाचा एक संकेत होता, एक इशारा होता जो आपल्याला तेव्हा समजलाच नाही। मे महिन्यामध्ये बंगालच्या उपसागरात एक विचित्र त्या ठिकाणी प्रणाली तयार होत होती, ज्याला शास्त्रज्ञांनी विपर्यन असं नाव त्या ठिकाणी दिलं होतं। मग आता हे विपर्यन म्हणजे काय की पावसाची त्या ठिकाणी उलटापलट, आणि ही प्रणाली तेच करणार होती जे मे महिन्यात त्या प्रणालीने प्रचंड बाष्प गोळा करून त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या काही भागावर अवकाळी पाऊस पडला। त्यामुळे सुरुवातच चुकीची झाली। त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये एकदम अत्यंत गंभीर परिस्थिती या 12 जिल्ह्यामध्ये होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। आता बघा, या ठिकाणी शेतकरी असाल तर शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा या ऑगस्ट महिन्यामध्ये अंदाज वर्तवलाय। आपल्याला वाटले की आता मान्सून पूर्व पाऊस मे महिन्यामध्ये पडलाय, पण खरे तर ही एक मोठ्या वादळापूर्वीची शांतता होती। ही प्रणाली मान्सूनच्या मूळ प्रवाहात अडथळा निर्माण करत होती, आणि याचाच परिणाम आता ऑगस्ट महिन्यातील संपूर्ण महिन्यामध्ये आता तुम्हाला या 12 जिल्ह्यामध्ये दिसून येणार आहे। तसेच यामध्ये 3 भाग पडलेत। 12 जिल्ह्यामध्ये प्रचंड प्रमाणात या ऑगस्ट महिन्यामध्ये ढगफुटी होणार आहे। यामध्ये शेती पिकांचं जास्त नुकसान होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या। मग आता ते 12 जिल्हे नेमकं कोणकोणते आहेत, तसेच कोणते 10 जिल्हे आहेत ज्या 10 जिल्ह्यामध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये एक थेंबही पाऊस पडणार नाही, कोणत्या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई बसणार आहे, चला तर सविस्तर माहितीकडे 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगतो। आता ही सर्व परिस्थिती निर्माण त्या ठिकाणी कशामुळे झाल्या तर बघा, मे महिन्यातील त्या अवकाळी पावसाने सर्वांना तुम्हाला फसवलंय। जून महिना उजाडला, पण शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा करावी लागली होती। तुम्हाला पण माहित आहे, आकाशाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना निराशाच आता त्या ठिकाणी जून महिन्यामध्ये हाती लागली। मान्सूनचे आगमन त्या ठिकाणी लांबले होते। केरळमध्ये मान्सून दाखल झाला होता, परंतु महाराष्ट्रात येण्यास त्याला बराच वेळ लागला। त्यामुळेच याचे कारण सुद्धा आता विपरीत प्रणालीवर अवलंबून आहे। ही प्रणाली बंगालच्या उपसागरात त्या ठिकाणी स्थिर होती आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांना त्या ठिकाणी कुमकुवत करत होती। यामुळे जून महिन्यात कोकण किनारपट्टी आणि काही मोजक्या जिल्ह्याशिवाय महाराष्ट्रात पावसाने दडी मारली। महाराष्ट्रात त्या ठिकाणी मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात पेरण्या खोळंबल्या होत्या। तुम्ही पण ऐकलेलं आहे, पाहिलेलं सुद्धा आहे। तुमची सुद्धा पेरणी नक्कीच लेट झाली असणार। त्यामुळेच ऑगस्ट महिन्यामध्ये हा पाऊस त्या ठिकाणी उलटलाय, आणि या ठिकाणी काही जिल्ह्यांना रेड अलर्ट आणि काही जिल्ह्यामध्ये पाऊस त्या ठिकाणी आता नाही असं दाखवणार आहे। आता तुम्हाला माहित आहे, त्या ठिकाणी पाऊस थोडाफार रिमझिम त्या ठिकाणी आता मे महिन्यामध्ये झाला, जून महिन्यामध्ये थोडाफार झाला। तो पिकांना जीवदान देण्यासाठी पुरेसा नव्हता। शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर चिंतेच्या रेषा पडल्या गेल्या। जून महिना त्या ठिकाणी पूर्णपणे कोरडाच गेला। हवामान खात्याचे अंदाजही सातत्याने चुकत होते। तुम्हाला सुद्धा त्या ठिकाणी विश्वास बसेना झालता हवामान खात्यावर, कारण एक शक्तिशाली प्रणाली अरबी समुद्रात सतत तयार होत होती, जी हवामान मॉडेल्सला, हवामान खात्याला एक आव्हान देत होती। प्रसिद्ध हवामान अभ्यासकांनी नवीन ऑगस्ट महिन्याचा हवामानाचा अंदाज जाहीर केला आहे। बघा, आता 20 ऑगस्ट पर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस काळ कशा स्वरूपाचा राहणार आहे हे तुम्हाला सांगण्यास सुरुवात करते। बघा, आता या ठिकाणी 20 ऑगस्ट पर्यंत जळगाव असेल, धुळे असेल, नंदुरबार असेल, नाशिक असेल, कळवण असेल, सटाणा आणि अहमदनगरच्या उत्तरेकडील भागात, तसेच वैजापूर, बुलढाणा, अकोला, परतवाडा आणि अमरावतीच्या प्रदेश सीमालगतच्या पट्ट्यात विखुरल्याच्या स्वरूपात पाऊस पडेल। आता बघा, या ठिकाणी विखुरल्याच्या स्वरूपात या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल। तुमच्या जिल्ह्यामध्ये हा पाऊस कसा असणार आहे बघा। आता या ठिकाणी तुम्हाला जे जिल्हे आता सांगितलेत, तर त्यामध्ये भाग बदलत 10 ते 20 मिनिटांच्या हलक्या सरी तुम्हाला त्या ठिकाणी पडल्याच्या पाहायला मिळतील। शेतकऱ्यांनी या काळात शेतीची कामे सावधानीने करावेत, कारण पावसाचा जोर कमी असेल। महाराष्ट्रातील परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, वाशिम, बीड, धाराशिव, सोलापूर, जालना आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 20 ऑगस्ट पर्यंत विखुरलेल्या स्वरूपात पाऊस पडेल। काही ठिकाणी हलक्या सरी तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील असा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे।
महाराष्ट्रात काही ठिकाणी सूर्यदर्शन होईल, तो म्हणजे 25 ऑगस्ट पासून बहुतांश भागात चांगले सूर्यदर्शन होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्या। आता या काळात शेतकऱ्यांनी शेतीची कामे करून घ्यायची, जसं की फवारणी असेल, एखादं पीक काढणीला असेल, जसं की तुम्हाला उडीद वगैरे, तर ते पटकन तुम्हाला काढून घ्यायचं आहे। पूर्व आणि पश्चिम विदर्भातील वर्धा असेल, नागपूर असेल, भंडारा असेल, गोंदिया असेल, चंद्रपूर असेल, अकोला असेल, यवतमाळ असेल, बुलढाणा असेल आणि या अमरावती या जिल्ह्यामध्ये 22 ऑगस्ट दरम्यान थोडंफार ढगाळ वातावरण आणि तुरळक ठिकाणी हलक्या सरी पडतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे। त्यानंतर 25 ऑगस्ट पासून या भागामध्ये चांगले सूर्यदर्शन होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवल्या आणि त्या ठिकाणी महत्त्वाचं म्हणजे आता 26 ऑगस्ट हा काळ शेतीच्या कामासाठी उत्तम राहील। पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर या भागात आता आजपासून हलका पाऊस पडेल। 25 ऑगस्ट पासून सूर्यदर्शन होईल आणि डाळिंब आणि द्राक्ष शेती पिकासाठी हा काळ शेतीच्या कामासाठी चांगला अनुकूल राहील। कोकणात जर विचार केला तर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग इथे 20 ऑगस्ट दरम्यान 5 ते 10 मिनिटांच्या हलक्या सरी या ठिकाणी कोसळण्याची शक्यता आहे। त्यानंतर 22 ऑगस्ट पासून सूर्यदर्शनाला या जिल्ह्यामध्ये आता सुरुवात होणार आहे। आता 2 ते बघा या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2 टप्पे पावसाचे पडलेत। यामध्ये आता 8 ऑगस्ट त्या ठिकाणी बघा सगळ्यात महत्त्वाचं, 8 ऑगस्टला तुम्हाला आठवत असेल पाऊस काळ जोरदार या ठिकाणी यायचा, पण अचानक त्या ठिकाणी 10 मिनिटातच गायब झालायचा। परंतु ऑगस्ट महिन्यामध्ये आता त्या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 27 ऑगस्ट पासून पुन्हा एकदा जोरदार पावसाला सुरुवात होईल। ते म्हणजे कुठं? कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, नांदेड, यवतमाळ, चंद्रपूर आणि अहमदनगरच्या दक्षिणेकडील भागामध्ये जामखेडपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्या। आता काही ठिकाणी शेतात पाणी साचण्याची शक्यता आहे। तर बघा या ठिकाणी आता शेतकऱ्यांसाठी काय अंदाज दिलाय या ठिकाणी बघा। शेतकरी मित्रांनो या ठिकाणी 22 ते 27 ऑगस्ट हा काळ शेतीच्या कामांसाठी अत्यंत चांगला राहील असं सांगितलंय, कारण 27 ऑगस्ट नंतर पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होणार असल्याची मोठी अपडेट या ठिकाणी समोर आली आहे। त्यामुळे आतापासूनच तुम्ही त्या ठिकाणी आता लक्षात ठेवायचं आहे, शेतीची कामे पटपट त्या वेळेला तुम्ही करून घ्यायची आहेत। आता कोणते 10 जिल्हे आहेत ज्यामध्ये पाऊस बंद होण्याच्या मार्गावर आहेत आणि त्या ठिकाणी कोणत्या 12 जिल्ह्यांमध्ये ढगफुटीसारखा तीव्र पाऊस पडणार आहे। त्यामुळे हा पावसाचा अंदाज पुढील त्या ठिकाणी ऑगस्ट महिन्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई राहील, हवामान खात्याने याबाबत सविस्तर अंदाज जाहीर केला आहे। 20 ऑगस्ट पर्यंत प्राथमिक स्वरूपात पाऊस चांगला राहील असा अंदाज आहे। एका महाभयंकर प्रणालीत रूपांतर होईल, ज्याला शास्त्रज्ञ म्हणतात महाप्रणाली। आता बघा या ठिकाणी कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये कशा स्वरूपाचा पाऊस पडेल बघा। एका भागात लोक पुराच्या पाण्यात अडकण्याची शक्यता आहे, तर दुसऱ्या भागात वन भटकतील ते पाण्यासाठी महाराष्ट्राचे ऑगस्ट महिन्यामध्ये 2 विभागामध्ये या ठिकाणी लागले आहेत। तर बघा आता रेड अलर्ट दिलेले जिल्हे पाहू, तर ते म्हणजे नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, नांदेड, हिंगोली आणि परभणी या जिल्ह्यामध्ये प्रचंड पावसाचा इशारा देण्यात आला आहे। दुसरीकडे ज्या जिल्ह्यामध्ये पाऊस अतिशय कमी आहे किंवा बंद होण्याच्या मार्गावर आहे, पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे, ती म्हणजे धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक, अहमदनगर, सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड। तसेच तिसऱ्या गटामध्ये मोडतात ते जिल्हे म्हणजे ठाणे, मुंबई, पालघर या जिल्ह्यामध्ये प्रचंड स्वरूपाचा पाऊस पडणार आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता या पावसाच्या अंदाजावर जर तुम्ही काम करणार असाल तर तुम्ही हवामान खात्याचे जे प्रसिद्ध हवामान अभ्यासक असतात त्यांच्याकडून परत एकदा अंदाज घ्या, कारण पावसाचा अंदाज असतो, त्यामुळे कदाचित अंदाज चुकतो सुद्धा। त्यामुळे शेतीची मोठी कामे करत असताना तुम्ही परत एकदा अनुभवी व्यक्तीकडून पावसाचा अंदाज घ्या, मगच तुमच्या शेती पिकांची कामे करा, कारण पावसाचा अंदाजच असतो। त्यामुळे या अंदाजावर काम करत असताना विशेष अनुभवी व्यक्तींचा सुद्धा अंदाज तुम्ही नक्की घ्यायचा आहे असं त्या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारच्या पावसाच्या नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।